कसे काय मंडळी, वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग. तर पहिले तर तुम्हाला गुड इव्हिनिंग आणि तुमचा दिवस एकदम सुखाचा, समृद्धीचा आणि भरभराटीने जाओ. सो मंडळी, आजचा तुम्ही थंबनेल आणि टायटल बघितलात तर आज आमच्या घराकडे फणस तर ऑलरेडी असाच. तर आज आम्ही काय बनवतो, जय फणसापासनं वेफर्स बनवतलो. आणि जय जोपर्यंत ऐसर असा ना, आता तिची सुट्टी संपली काय, तो मुंबईत जातलो, जोपर्यंत असा तोपर्यंत त्याला मस्त मस्त काय काय करून घालतलो. आणि आता सध्या फणस आंब्यांचा सीझन असा, तर मस्तपैकी म्हटलं हा पण ट्राय करूया. दरवर्षी करतोच, पण आज यंदाचा करूक नाही होता, तर यंदा आज करून टाकूया. तर वेळ नको काढूया, चला दाखवते केवढं मोठं फणस असा आणि त्याची पुढची प्रोसिजर. चला तर मंडळी, आता आपण एका फोडूया. कसलो फणस आहे यो कापो? रसाळ. मी विचारतो ना, रसाळच असतो, रसाळच. हे बघा आतमधनं असं असा एकदम पांढरा शुभ्र. आणि थोड्याच दिवसानंतर नुसते पिके 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 आणि पिके. जे कसलं आवडतं, कच्चा आवडता का पिको आवडता? पिको कसलं आवडता? एक काम कर, रसाळ काय कापो? ऐकलं कापो. जय, एक काम कर, त्या काकीकडे जा, भाजी एक फणस होय का विचार. अर्ध रवलेलं म्हणजे वेस्ट जातो रे, त्याच्यापेक्षा आम्ही त्यांना देऊया. हा होय काय, चार रसाळ असा म्हणा, आताच फोडलं. असंच असतं मंडळी, कोकणात हे असंच असता. शेजार धर्म म्हणजे कुठची वस्तू बनली किंवा कुठची वस्तू असा नाही, पहिले आम्ही शेजाऱ्यांना विचारतोच. होय होय. काय वाटतं, ठीक जास्त असतो? रसाळ फसा थोडं कमी असतं, पातळ असतं ठीक ना. नाही बघा, आता म्हणजे बघा खाली गेला तुम्ही तिरको नाही का, पडाकच चालू झालो आहे बघा. पातळ असतं, जाड नसतं ते. आता आपणाक सिंपल प्रोसेस असा, आता आपणाक सोलूचे असत. आणि ह्या काम सगळ्यांनी मिळून करूया, नाही तर काय टायमार होचा नाही. चला सोलायला पण स्टार्ट झालेलं आहे. पाणी लावून घेतलेलं आहे हाताला, आणि तसं डिंक वाटत नाही. नाही नाही ना, डिंक नाही. ओके, जयने पहिलं आपलं हे सोललेलं आहे. आणि आता भांड्याचा उपयोग करूया. कसं वाटतं जय? भारी एकदम मजा येते ना. सोलता सोलता एक खाऊ. खाऊचा कमी करू शकते या. पहिल्यांदा आजी आणि भाजी करताना ना, आम्ही घरी खाऊ लागलो, आधीच सांगित सोलून खाया, सोललेले घरी खाऊ नको. पण पहिली कशी घरात माणसं पण जास्त असायची, त्याच्यामुळे सगळी जण सोलूक बसायची, गोष्टी जास्त. सकाळी उठली की आज भाजी करूची, मग फणस सकाळीच फोडायची. मजा मजा नुसती. त्या सगळीच्या सगळी सोलूक बसली का 10 वाजता पेज भात आणि ह्या फणसाची भाजी. चव मस्त आहे ना, चव पण एकदम मस्त असा. रसाळाचा शेवटी तो काही विषयच नाही. बराच वेळ झालेला आहे आणि आपले एवढे घरे सोलून झालेले आहेत. आणि आमची इथे गेलेली आहे लाईट. अंधारात काम केलंय, अंधारात काम चालू आहे. बॅटरी घेऊन बाबू वगैरे सगळे आलेले आहेत. हे बघा मस्त. आता बघूया किती वेळाने लाईट येते. लाईट इल्यावर पुढचं बाकीचं काम लाईट आल्यावर. ते कशी तयारी करता आई? भाजीची. आई भाजीची तयारी करता. रोटी सोलते, रवलेले गरे रवतले ना, बरं त्याची भाजी व्हायच करूया. यस, एवढ्या घराची वेफर जातली भरपूर. लाईट असलेली तर टाइमवरती होणार असतं सगळा ना. वारो नाही काय नाही, गरम होता भरपूर. वारो नाही, पाऊस नाही आणि लाईट गेली. बॅटरीवर काम चालू आहे सगळा. भेटतोय तुम्हाला एक 15-20 मिनिटांनंतर. बघू शकताय अशा प्रकारे आता आम्ही कट करून घेतले आणि धुवून पण घेतलेलं आहे व्यवस्थित. आणि त्याच्यामध्ये आता काय काय टाकायचं आहे, तर आपल्याला मीठ आणि हळद टाकायची आहे. तर जयकडनंच टाकून घेऊया, प्रमाण दिव्या सांगेल तसं जय टाकेल आतमध्ये. दिव्या बस ना बघ. ओके, मीठ पण टाकून झालेलं आहे आणि आता राहिली हळद. काय समजतंय जय? नक्की बस
बस झाले. आता काय करायचा? आता मिक्स करायचा. बनवून खायची मजा वेगळी. होय ना? तुला आवडतं ना बनवायला? काय काय बनवायला आवडतं? सब कुछ. हा, सगळं. काय काय बनवलंस आतापर्यंत? आठवत नाही आता. आतापर्यंत काय बनवू नाही, फक्त आवडता. होय मग बनव का आवडता म्हणजे बनव का नाही? बनवलंय काय? सगळा घरात बनतात. काय मदत जेवण? करते. हा. म्हणजे? डाळ हाणूनच ठेवूया. डाळ करू आवडतेली काय तुका? ह्या चिकन नाही बनवू द्या गुरुवारा. नाही, डाळ भात आणि बटाट्याची भाजी जमतली? उद्या याच्याकडनंच करून घ्या. ओके झाला. बस रेडी? हा. ओके रेडी झालेला. आता काय करायचा? आता पहिले त्याला बोटा आता जे काय करायचं? तेल तापला काय तेल तापलं बघणार कसा? बोटा घालून. होय मग नाही. मग चमच्यात घेऊन असं. चमच्यात घ्यायचा आणि पिऊन पिऊन बघायचा. चमच्यातून काय घालतलं? बोट घालतलं काय रे? बोट घालून बघतलं काय पितलं? बोट घालून बघतो रे. शाबास. तुझी जेवणाची सुरुवात. येता 9वी. 9वी. चला. चला. तो आता कंटाळला. किचन मध्ये आलो आपण आणि आता दिव्या काम करणार आहे पुढचा, कारण याच्यामध्ये सोडायचं आहे तेलामध्ये आता मस्त. आणि कालच कमेंट होती दिव्यासाठी की दिव्या दिसत नाही म्हणून, हल्ली दिसली नाही ब्लॉगमध्ये आणि रेसिपी पण दिसली नाही. तर आज दिव्या पण आहे बघू शकताय आणि आज थोडक्यात रेसिपी बनण्यासारखीच झालाय. हे बघा दिसत नाही किती दिव्या 2-3 दिवस कामावरती लेट आणि हल्ली काय ब्लॉग असे कंटिन्यू बनवले नाही होते म्हणजे घराकडे, त्याच्यामुळे. कारण आपण जेव्हा बाहेर जाऊन येऊ संध्याकाळ होईल तेव्हा ब्लॉग ऑलरेडी मोठं होय आणि दिव्या उशीर आहे संध्याकाळी, त्याच्यामुळे वेळ लागणार लगेच होते ना भाजून. आणि ते पातळच असेल त्याच्यामुळे. फ्रेंच फ्राईज सारखे. हा नाही तर नरम होतात ना नंतर. म्हणजे फ्रेंच फ्राय सारखे सेम गरम असतानाच खायचे. फ्रेंच फ्राय खाल्लं? येस आम्ही एकदा घराकडे केलेलो. किती वेळ लागत इतक्या बाजूक? 5 मिनिटं लागते. 5 मिनिटं लागतली फक्त. जय पण असा आहे बघा. काय झालं जय? हा दमलं? हा धडधड 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 नसते. पटपट भाजून घेऊया. चला आपण सगळे हॉलमध्ये आलेलो आहोत आणि आपली डिश रेडी झालेली आहे पूर्णपणे एकदम जबरदस्त. क्रिस्पी पण झाले, आवाज पण येतोय मस्त बघू शकताय. एकदम भारी बाहेर ना, एकदम जबरदस्त. या मंडे खायला आ करा. खुश होय तुम्ही स्टोअर पण करून ठेवू शकताय ना. ही पावसात खाऊ बरेच मस्त. बरेच जण करतात नंतर पावसात मस्त हे करून खातात फ्राय करून. आपण बाजारात कुरकुरे आणून खातो त्यापेक्षा मस्त ते मस्त. आणि तुमका ह्याच सीझनात गावतले काय आता करायचे 2 पॅक करून ठेवायचे. घे दिव्या सब लोग लेव. एकदम जबरदस्त आले एकदम भारी. 10 पैकी 100. 10 पैकी 100. 100 पैकी 10. सगळं गणित पिसकाटलेला. आज कुछ मुझे ठीक नहीं लग रहा. त्याला 5 परतावला गेलं तो काय जास्त लागला. आज मंडई तो गेलो 5 परतावनाक. आमच्या गावात होता 5 परतावन, त्याच्यामुळे आज तो हे झालेला आहे, ओव्हरलोड झालेला आहे. अरे तो दुपारी इल्यापासून झोप येता मोठा वर्ष काढता. झोप येता. खायला या मंडळी. अर्धा खाऊन झाल्यावर सांगता खायला या मला.
विसरलोय झोप येता म्हणलं. या मंडळी खायला. झोप येता लवकर कशी झोप येता जयम जेवण झोपून आता लवकर उठला 9 वाजता होय ना. उद्या पण आमच्या शेजाऱ्याला जेवण त्यामुळे उद्या पण आरामशीर उठ नादू आणि डायरेक्ट जेवू घ्यायचं. ओके या मंडळी खाऊया मस्त फिनिश करूया. असता